राईड घेतली गेली. न्यू स्टार दामोद संघाच्या त्यांच्या कॅप्टनने सांगितलं की आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू आणि चाफेवाडी संघाला नक्कीच बॅटिंग हवी होती आणि त्यांना देखील बॅटिंग मिळाली. वाटेला टॉस हारल्यानंतर देखील दोन्ही संघ आपण पाहतो समाधानी असतील, कारण इथून ज्या ज्या संघाला जे जे हवे होतं ते मिळालं गेलंय. सलामीची जोडी मैदानामध्ये गेली आहे चाफेवाडी संघाची. आपला 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन एक मुझक्कीर गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. न्यू बॅट्समन आपण पाहतोय दोन्ही मैदानामध्ये. योगेश आणि सुनील मैदानामध्ये गेल्या. चला सामना आपण पाहतो 4 षटकांचा असणाऱ्या लो पोलची आपण मॅच पाहतोय. खूप सारे संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी इच्छुक होते, मात्र या वर्षी ज्या ज्या संघांना संधी मिळाली त्या संघांचा आपण नक्कीच आभार मानूया. येस, पंचांचा आलाय ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेचा घेऊन गोलंदाज मुझक्कीर. स्ट्राईक खेळला योगेश, नॉन स्ट्राईक केला सुनील. पहिला बॉल हॅप ट्रॅकर आहे. हॅप ट्रॅकर उसळी घेतली आहे, पंचांकडे अपील केली आहे. 1 बाउन्सची मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत, मात्र पाहावं लागेल. 1 फॉर द ओव्हरचा कॉल नक्कीच पंचानं केलाय आणि खऱ्या अर्थानं परफ्यूम डिलिव्हरी होती. अगदी आपण बघतो ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे हा बॉल अगदी नाकाजवळून गेलाय आणि बॉलाचा सुगंध नक्कीच भेटला असेल बॅट्समन योगेशला. या स्पर्धेचं पूर्ण प्रक्षेपण आपण पाहतोय ब्रदर्स इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून केला जातो. आता पाहावं लागेल हा बॉल. येस, इट इज नो बॉल, कारण मी म्हटलं होतं या दिवसा बॉल इथून पंचानं सांगितलं होतं. 1 फॉर द ओव्हरचा कॉल दिला गेला होता आणि सेकंड बाउन्स टाकता येणार नाहीये. क्रिकेटच्या नियमानुसार आपल्याला फक्त 1 ओव्हर मध्ये 1 बाउन्सर टाकता येतो आणि ऍक्शन रिप्ले. येस, हा बॉल अबाव द शोल्डर होता आणि पंचानं सांगितलं येस इट इज नो बॉल. आल्या धावा एकंदरीत आपण पाहतो. आता 1 बॉल नंतर 1 फ्री हिटची संधी असणाऱ्या आणि लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. फक्त बिमर आणि वाईट साठी रिव्ह्यू आहे आणि आता कुठल्याही गोष्टीसाठी रिव्ह्यू नसणाऱ्या. जर पंचांना वाटलं डाऊटफुल आहे तर पंच नक्कीच रिव्ह्यू घेतील. येस, नो बॉल आहे. फ्री हिटचा छान स्ट्राईक खेळला योगेश. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. मुझक्कीर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. पुढचा बॉल फ्री हिटचा आहे. उडवला सरळ लॉंग ऑन क्लिअर करत असताना 1 बाउन्स ओव्हर दी रोप असं वाटलं होतं जाईल बॉल, मात्र शेवटच्या क्षणी इथून चेंडू अडवला गेलाय वाईडिश लॉंग ऑन कडून आणि या बॉल वरती आल्यात एकंदरीत धावा 2 चेंडू नंतर दाफलकर धावा झाल्या 3. चला आमचे बाल्कनीमध्ये जे प्रेक्षक आहेत सगळ्यांना विनंती आपण खाली यायचंय आणि आता कमिटी जबाबदारी आपल्या जबाबदारी स्वतःनं बसायचंय. कमिटी जबाबदार नसणारे काय तिथे झालं तर. पुढचा बॉल मुझक्कीरचा ऑन साइडला पुणे टर्न करायचा होता. बॉडीवरती बॉल आदळलाय, सरळ चालला यष्टी रक्षकाकडे. हा देखील बॉल बीट करून जाईल. खऱ्या अर्थानं वारंवार आपण पाहतोय थोडीशी लेग स्टंप वरती गोलंदाजी मुझक्कीरकडून होतं, त्याचा फायदा अद्याप योगेशला घेता आला नाही. आपण चर्चा करत होतो ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह चॅनलची सातत्यानं गेले 3 रात्रीमध्ये त्यांनी क्वालिटी विथ क्लिअरिटी सगळं असं प्रक्षेपण केले घर बसल्या. सर्व प्रेक्षकांनी युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेचा आस्वाद घेता येतोय आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पाहतो इथून या चमचमणाऱ्या ट्रॉफ्या ज्यांच्या स्पोर्ट्सच्या दुकानातून पाहायला मिळतात ते अझलान स्पोर्ट्सचे सर्व शोहेबजी शेख नक्कीच आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. सध्याच्या घडी शैलेश सर आहेत, मात्र या चमचमणाऱ्या ट्रॉफ्या आपण इथून पाहतोय शोहेबजी शेख अझलान स्पोर्ट्सचे सर्व ओनर आहेत आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक देखील आहेत. इथून आपण पाहतोय स्टंपिंगची अपील झाली होती, मात्र पंचांनी नकार दिल्या. 4 बॉल नंतर 3 आहेत. मुझक्कीरने जरूर नो बॉल टाकला होता, मात्र त्या नो बॉल वरती काही फायदा घेता आला नाहीये. तदनंतर जे आणखी 2 बॉल आपण पाहतोय डॉट आलेत. एकंदरीत 4 बॉलचा खेळ संपन्न होत असताना दाफलकर एकंदरीत धावा 3. पुढचा बॉल बॅटशी लिडिंग एज कॉट बिहाइंड चान्स पकडलाय झेल लागलाय 3 या धाव संख्येवरती. चाफेवाडी संघाला पहिला हादरा. यस डिझायर.
खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आणि या तिन्ही पारितोषिकांसाठी खऱ्या अर्थानं आमचे सन्माननीय रमेशजी मयेकर साहेब यांच्या मार्फत कूलर लाभले गेलेत आणि नक्कीच ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष हार्दिक स्वागत आणि आभार देखील मानूया. 5 नंतर बनल्या 3, एक गडी बाद झाला. न्यू बॅट्समन मैदानामध्ये इनॅट्स नंबर 3 वरती आपण पाहतोय गणेशला आता प्राशरण केलंय. हा बॉल पुन्हा एकदा बॉडी लाईन सातत्यानं आपण पाहतोय बॉडी लाईन टाकली जाते मुझक्कीरच्या माध्यमातून आणि हा देखील बॉल कदाचित आपण पाहतो पोटावरती आदळला. हाईट फॅक्टर 55 तपासलं आणि पाहता पाहता पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होत असताना मुझक्कीरने गेली लाजवाब गोलंदाजी, धावा ताडा खर्च केला, नो बॉल टाकूनही 3 आणि विकेट संपादित केली आहे. सात गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. सातत्यानं दामद संघासाठी जे नक्कीच अष्टपैलू कामगिरी केली आहे तोच 7 गोलंदाज ट्रॅकवरती आहे आणि आपण त्याला सेकंड इनिंग मध्ये ओपनरच्या भूमिकेत देखील पाहणार आहोत, यात मात्र शंका नाही. दामद नक्कीच आपण पाहतो सातत्यानं दामदगावच्या ग्राउंडवरती आपण गेल्या काही महिन्यांमध्ये 3 ते 4 नाईट टुर्नामेंट पाहिलेले आहेत. मात्र आता या स्पर्धेमध्ये त्यांनी नक्कीच संधी मिळाली आहे. संधीचं सोनं करेल का नक्की समजा. सेकंड इनिंग मध्ये सेकंड ओव्हर मध्ये 7 आलाय. राईट हार्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल स्ट्राईक खेळला सुनील, डिपेस्ट्रा कव्हरला खेळलाय जरूर, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आलाय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये येताना या बॉल वरती आपण पाहतो एकंदरीत एक सिंगलने धावफलक पुढे सरकेल आणि आता धावफलक आपण पाहतो 4 वरती पोहोचेल. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय हे संपूर्ण ग्राउंड आणि बाउंड्रीवरती असलेली रेलिंग तसेच या फोकस आपण पाहतोय फ्लड लाईट्स ज्यांनी मात्र ज्यांच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहतोय ठोंबरे इव्हेंटच्या माध्यमातून हे संपूर्ण ग्राउंड सजवलं गेलंय. शॉर्ट पिच बॉल हुक केलाय, उडवला इनफिल्डच्या वरून, क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चाललाय चेंडू, आला या इनिंग मधला पहिला चौकार धमाकेदार गणेशच्या बॅट मधून. थँक्यू सो मच डीजे अभि. आणि आपण पाहतोय चौकार आलाय, थोडासा अवे फ्रॉम द बॉडी होता, त्याला मात्र चांगला बॉल खेळला. लोअर फुल टॉस नाहीये, फुल टॉस होता. आता हाईट फॅक्टर, येस इट इज नो बॉल. एक तर धाव कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल असणार आहे, नकार दिलाय, नो बॉल आला. येस पंचाळं सांगितलाय, नो+1 एकंदरीत धावा मिळतील या बॉल वरती 2 आणि धावफलक आता पोहोचेल 10 वरती. मुझक्कीरने देखील नो बॉल टाकला होता, मात्र त्यानं 3 धावाचं षटक हाताळलं होता आणि आतापर्यंत 2 बॉल 7 ने हाताळलेत, मात्र धावा त्यानं खर्च केल्या 7. एकंदरीत धावफलकावर आहे धावा 10.
येस पुढे शिकला वळूया आपण ऑन गोईंग मॅच कडे. फ्रीटचा बॉल उडवलाय पुढे शेकदा डिफेन्सला खबरला क्रॅकिंग ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय पुढे शेकदा त्याच्यापासून दूर आहे आणि चेंडू निघालाय. कपल ऑफ बाउन्सेस ओव्हर दी रोप आलाय चौकार. लहान मुलं आहेत त्यांचा डान्स आपण पाहतो. नक्कीच गाणं वाजवू शकत नाही युट्यूबला कॉपीराईट. थँक्यू सो मच. आणि या स्पर्धेचा नक्कीच आजच्या रजनीमध्ये ते आस्वाद घेत आहेत त्यांचं देखील आपण स्वागत करूया स्पर्धेमध्ये. चौकार आलाय दाफलकार 14. पुढचा बॉल मिस टाइम आहे. शॉर्ट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पुढे सहसा असताना आलाय स्क्वेअर लेगला आणि या बॉल वरती एक सिंगलच मिळणार आहे. तिथून आपण पाहतो 4 बॉल झालेत. धावफलकर 15 आहेत. 12 धावा या खर्च केल्या. साधनं थोडासा महागडा ठरतोय कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 3 आल्या होत्या. पुढचा बॉल उडवलाय पुढे शेकदा एक्स्ट्रा खबरला. आता क्षेत्ररक्षक आहे थोडस फंबल झालं होतं मात्र स्वतःला सावरत धडपडत हा चेंडू अडवला आणि या बॉल वरती देखील एक सिंगल मिळणारा. धावफलक आता पोहोचेल 16 वरती. शेवटचा बॉल असणारा. 2 षटकांचा खेळ चाललाय. संपन्न होत असताना पाहायला मिळेल नक्कीच. आणि 16 जमवल्यात. धावा यायला आता खऱ्या अर्थानं चाफेवाडी संघासाठी सुरुवात झाली आहे. शेवटचा बॉल बॅट शिकेडा आहे. कीपरनं केली चूक आणि इथून झेल सुटला बॅट्समन सुनीलचा. आता हे जीवनदान किती महागडे ठरेल. येणारे 12 बॉल आपल्याला नक्कीच सांगतील. अर्थात 2 षटक सांगतील. मात्र सध्याच्या घडीला आपण पाहतो मैदानामध्ये 2 षटकांचा खेळ संपन्न होत असताना धावफलकार आहेत 8.00 सरासरीने धावफलकावर आपण पाहतोय. गुरु 11 चाफेवाडी संघाची धावसंख्या 16. एक गडी बाद. चला दामोद संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचं. जास्तीचा वेळ खर्च करू नका कारण आपण थोडीशे नाही खूपच लेट आहोत या स्पर्धेमध्ये. जो सामना आपण पाहतो 6-6:30 सुरू व्हायचा होता तो आता जवळजवळ 8 वाजता सुरू झालाय. यस तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतो अफजलला बोलवलाय. यापुढे होणारा सामना असणार आपण पाहतो. एका बाजूला संघ बाल दिगंबर डोने आणि त्यांच्या विरोधात साळुक संघ असणार आहे. आणि दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉक्स बॉक्स मध्ये यायचंय. 16 बदल्यात. खऱ्या अर्थानं मागच्या षटकात धावा आल्या जरूर आहेत मात्र संत वाहते इंद्रायणी संत गतीने धावा आल्यात. पुढचा बॉल पहिला आहे. तिसऱ्या ओव्हर मधला पुढे एकदा खेळून काढलाय. आपण पाहतोय कव्हर पॉइंटला आता क्षेत्ररक्षक डी पॉइंट मध्ये पहिल्या बॉल वरती आले सिंगल. अफजल आपण पाहतोय एक उत्साही खेळाडू आहे. येस अफजल आपण पाहतोय एक उत्साही खेळाडू आहे दामद संघाचा. येस ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह आपण ऑनस्क्रीन पाहू शकता. क्लिअरिटी विथ क्वालिटी मी आधीच म्हटलं होतं. चांगलं असं प्रक्षेपण चहू बाजूचं केलं जातं. पहिल्या बॉलवरती सिंगल येत असताना धावफलक आता पोहोचलं एकंदरीत 17 वरती. डाऊन द लेग आहे पाहावं लागेल आता पायावरती आदळलाय. पंचांचा निर्णय काय असेल. येस इट इज वाईट बॉल. खराब बॉल आहे. पंचांचे हात समांतर याचाच अर्थ आहे बॉल अवांतर आणि धाव मिळेल ती 1 आणि एका धावानं धावफलक आता पोहोचेल 17 ऑन स्कोरबोर्ड. 18 माफी असावी. याआधी एक सिंगल आली होती. 18 बनल्या गेल्यात. पुढचा बॉल हुक केलाय. हुक पॉवरफुल आहे आणि सरळ चाललाय डीप विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय षटकार. आपण पाहता ऑफसाईडला जे सर्व नन्हे मुन्ने आहेत त्यांना विनंती आपण जल्लोष जरूर करा मात्र त्या बारी गेटच्या बाहेर
येस ऑन स्क्रीन कशा प्रकारे धुरळा उडवत अक्षरशः डान्स आपल्याला पाहतोय स्लो मोशन मध्ये. ऑन साइडला पहिला षटकार आला या इनिंगचा आणि आपण पाहतोय लागोपाठचे 3 षटकारांसाठी आमच्या आयोजक ओमकार पारदे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार. 24 बनल्यात. पुढचा बॉल अजून एक आता चाललाय काउफेजला क्षेत्ररक्षक बनतील दस्तक त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आलाय षटकार. बॅक टू बॅक दौड आले. तिसरा आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज भेटणार. अफजल वरती हल्ला चढवलाय आणि काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये सुनीलचा या दिशा प्रिव्हियस ओव्हर मध्ये आपण पाहतो शेवटच्या बॉलवरती झेल कदाचित सोडला होता. तिसरा तोच मारण्याचा प्रयत्न होता मात्र बॉल आपण पाहतोय वेगवान फेकला यावेळी अफजलने गतीवरती स्वार होत असताना आलाय मैदानामध्ये डॉट बॉल. 4 बॉल नंतर आपण पाहतोय धावफलकावर धावा आहेत 30. 2 बॉलचा खेळ शिल्लक या. पुढचा बॉल सरळ उडवला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि जाळं फाटकं निघालंय त्यांच्या हातामधून. चाललाय 1 बाउन्स ओव्हर दी रोप. आलाय चौकार. बबलू होते आपण पाहतोय लॉंगॉनला आणि त्यांच्याकडून झेल सुटलाय. या दरम्यान आपण पाहतोय पिंपळी गावचे आपण विनायक गोरे साहेबांचं नुकतंच आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया सहर्ष हार्दिक स्वागत. आणि या टुर्नामेंटसाठी त्यांनी देखील खूप सारी मेहनत घेतली आणि नक्कीच या टुर्नामेंटमध्ये टीम जमवण्यासाठी त्यांचा मोलाचा हातभार आहे. चला 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. दाफलकर आपण पाहतोय 11.67च्या सरासरीने बनवल्या धावा. गुरु 11 चाफेवाडी संघानं 35. असं वाटलं होतं की पहिल्या 2 ओव्हरमध्ये कुठेतरी चाच पडत हा संघ खेळतोय मात्र या ओव्हरमध्ये आल्यात 19 धावा. पूर्णपणे कमबॅक केलंय असं म्हणायला आता हरकत नाही. चला पंच आपण ताकीद द्या लगेच 4थ्या षटकाला सुरुवात करायची कारण आज आपण खूप लेट आहोत. मी सातत्याने त्याचा उल्लेख करतोय कारण जवळजवळ सकाळी जी डे नाईट आहे ती नाईट डे अशी होते कारण 5 ते 6 वाजता मॅची संपतात आपण पाहतोय. असं झालं नाहीये पाहिजे मात्र काही टीमांचा प्रॉब्लेम असतो. आपण नक्कीच त्याला ऍडजस्ट करून घेतो. आणि आता देखील स्पोर्ट्समॅनशिपचं उदाहरण मैदानामध्ये आपण पाहिलं. दामद संघानं 2 धावेची पॅनल्टी घेतली नाही मात्र आता त्यांच्या मनामध्ये विचार असेल की जर घेतली असती तर नक्कीच जर दोन धावा देखील मॅच मध्ये करायला महत्वाच्या असतात मात्र त्यांचा नक्कीच आपण पाहतोय मोठेपणा या मॅच मध्ये. गोलंदाज आपण पाहतोय मुस्तकीम मालद आणि आमच्या मंचावरती विनायक गोरे साहेबांचं देखील आगमन झालंय. स्ट्राईक एंडला सुनील पहिला बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा होता. व्यवस्थित फटका नाहीये. क्रॉस बॅटेड ऑन ड्राईव्ह आपण पाहतोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावत असताना या बॉल वरती आता पाहावं लागेल. येस सिरीज ओ यू ची फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात. चला त्या पोरांना विनंती आपण बाहेर जायचंय. कमिटी येऊन आपल्याला फटके देतील अन्यथा.
चला आपण रोहितजी गुरे साहेबांना आपल्याला विनंती, आपण जरा त्या मुलांना बाहेर काढायचंय. नक्कीच या साहेबांची देखील अहोरात्र मेहनत या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं किरणजी शेलार साहेब असतील, शोएबजी शेख, आमचे ओमकार पारधी, रोहितजी गुरे, सर्व खूप सारी मेहनत आहे. न्यू बॅट्समन मैदानामध्ये मनोज आलाय आणि आपण पाहतोय हा बॉल डॉट आलाय. धोक्याची घंटा वाजली आधीच्या बॉलवरती आपण पाहतोय बॅट्समन सुनील साठी, कारण स्ट्राईक त्याला हवी होती. सातत्याने त्याच्या बॅटमधून आपण धावा पाहिल्या होता, तो आता बाद झालाय, डगआउटला परतलाय. मात्र आता न्यू बॅट्समन मैदानामध्ये मनोज जात असताना पहिला बॉल त्याने खेळला डॉट. येस, आपण पाहतोय पुढचा बॉल मुस्तकीने कमबॅक करून दिलाय. लोवर फुल टॉस नाहीये, पुढे एकदा आपण पाहतोय फुल टॉस आणि कदाचित पाहावं लागेल बाईज आहे का बॅटकट. बॅटकट, येस बाईज म्हटलं जातं ना आम आदमी का हात. इथे मात्र चौके के साथ, कारण नो बॉल. येस, असं वाटलं होतं मला की नो बॉल नाहीये, मात्र पंचांनी शेवटच्या क्षणी निर्णय दिला की हा नो बॉल आणि आता म्हणायला हरकत नाही. आम आदमी का हात, पंजे के साथ आला धावा 5. कदाचित मुस्तकीनला केलेलं कौतुक पचवता आलं नाहीये आणि त्याने टाकलाय नो बॉल. येस, गच्छाळ असा बॉल पाहतो आपण, नो बॉल टाकलाय. 41 बनल्यात. पुढचा बॉल फ्लिटचा बॉल आहे, आउटसाइडला टर्न केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलाय, झेल जरूर सुटलाय. झेल पकडून देखील फायदा नव्हता, कारण या बॉल वरती फलंदाज इथून रनच्या स्वरूपात बाद झाला असता. मात्र या बॉल वरती 2 धावा आल्या. 2 धावा येत असताना धावफलक आपण पाहतो 43 वरती पोहोचलाय. आमच्या मुख्य व्यासपीठावरती दामणगावचे सर्व मान्यवर आहेत, त्यांचं देखील आपण या स्पर्धेमधून स्वागत करूया. आणि मॅचचा आनंद लयलूट नक्कीच ते करतायत आणि इंटरेक्शन चालू आहेत त्यांची सातत्याने मैदानामध्ये काय करायला पाहिजे. आणि मुस्तकीलला सांगितलंय त्यांनी की काहीतरी व्हेरिएशन कर जेणेकरून तू बॉल डॉट टाकू शकतो. याचा संदेश मुस्तकीन पर्यंत पोहोचला गेलाय. आणि आता मात्र बॉल जरूर ऑफसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी आहे. बॉल चांगला होता, मात्र थोडासा दिशेपासून भरकटलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता की वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न होता, मात्र फसला गेला. थोडासा बॉल पडल्यानंतर बाहेर आला. एक अवंतर धाव आली. धावफलकार आता बनल्यात आपण पाहतोय 44. मुस्तकीम तयार पुढचा बॉल घेऊन. पुढे एकदा फुल टॉस आहे आणि कीपर बीट झालाय. यावेळेस धावा मिळतील 22-4. आलाय नशिबाचा चौकार. पुढे एकदा आपण पाहतोय मुस्तकीने काहीतरी वेगळं केलंय, मात्र किपरने चुकी केली आहे मित्रा आणि चौकार मिळालाय. किपरच्या भूमिकेत आपण पाहतोय विकेटच्या पाठी सादने धावा देखील दिल्या आणि आता त्याची किपरिंग देखील खराब होते. नक्कीच मी म्हटलं जसं तो ओपनिंग करतो आणि आता त्याला धावा बनवाव्या लागतील जर हा सामना जिंकायचा आहे. येस, बाल दिगंबर डोणे आणि साळुक संघ आपण यायचं आमच्या टॉस बॉक्स मध्ये करूया आपण या पुढील सामन्याचा टॉस. पुढचा बॉल हेलिकॉप्टर चाललाय वाईडिश कव्हरला आणि तिथे क्षेत्ररक्षक होते. एक सिंगल आली. हा बॉल जर आधी टाकला असता तर कदाचित कमी धावा खर्च केला असता, मात्र हरकत नाहीये. नो बॉल आणि ज्या धावा आपण पाहतोय ज्या किपरने सोडल्या त्या एक्स्ट्रा मध्ये जमा होतात, त्यामुळे 10 धावा इथून खर्च केल्यात गोलंदाजानं. 49 बनलेत. 50 अप होईल का? शेवटचा बॉल आहे स्ट्राईक वरती. गणेश बॅटशी कडा आणि जो क्षेत्ररक्षक आपण पाहतो शॉट ठरला होता तो किपरच्या बाजूला का आला हा प्रश्न आता सर्वांना पडलाय, कारण बॉल नेमका तिथे जात असताना शेवट गोड झालाय आणि मी खरं म्हणेल हा नशिबाचा चौकार आला. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे बघा. बॅटची कड लागली, शॉट थर्डचा क्षेत्ररक्षक पहिलेच कीपरकडे धावला आणि तिथून जी कॅच होती सरळ बॉल निघलाय नॉन स्टॉप रिझन मधून बिहाइंड द विकेटला. आलाय चौकार. पहिला 17चा खेळ संपन्न होत असताना आपण पाहतो
गुरु 11 चाफेवाडी संघाने जमवल्या आहेत. दाफलकावर 2 गडी बाद 53 आणि 54चं टार्गेट आहे न्यू स्टार दामत केफ या संघासमोर. आपण करूया या पुढील सामन्याची नाणेफेक आणि टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक अंकुशजी निरगुडे सर आणि सन्माननीय अकीबजी नजे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया या सामन्याची नाणेफेक. एका बाजूला आपण पाहतोय तेजस पालांडे असतील आणि दुसऱ्या बाजूला साळुक संघाचे कॅप्टन शाहिद आहेत आणि आबिद खोद यांना देखील विनंती आपण देखील या. अकीबजी नजे मंचावरती उपस्थित आहे आणि आबिदजी खोत साहेबांना देखील विनंती आपण देखील या. हॅलो हॅलो चेक चेक हॅलो चेक. कमी करू नाही कर थोडासा वाढ. हेच आपण टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी बोलतोय. टॉस जिंकला सर्वप्रथम हॅलो हॅलो चेक वागणी टीमने टॉस जिंकला निर्णय. हॅलो हॅलो येस डेफिनेटली बाल दिगंबर डोणे या संघाला टॉस जिंकला आणि निर्णय घासला मॅच मध्ये. बॅटिंग येणार बॅटिंग करायचं किती धाबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. 50+ पोहोचण्याचा प्रयत्न करणार. डेफिनेटली आज कुठले फलंदाज आहे ज्यांच्यावरती जास्त विश्वास असेल की ज्यांच्या बॅटमधून धाबा आज पाहायला मिळतील. असं काय नाही, कोण सगळ्यांनाच बॅटिंग करायचे, कोण कधी पण खेळू शकतो. डेफिनेटली आयोजनाविषयी काय म्हणशील. आयोजन खूप सुंदर आहे आणि पहिल्यांदा आमच्या इथं नाईट स्पर्धा होते मागणीमध्ये. डेफिनेटली थँक्यू सो मच. तुम्हाला शुभेच्छा देतोय. दादा टॉस गमावलाय सर्वप्रथम गोलंदाजी करायच्या किती धाब्यापर्यंत रोखला जाईल. आता हे काय सांगू शकत नाही का, ते माझी पूर्ण यंग टीम घेऊन आलो आहे मी. माझे जे जुने प्लेयर होते कोण आजारी आणि कोण कामानुसार बाहेर आहेत, तर ती अखिल भाई आमचा जो मेन प्लेयर होता तो आता आजारी आहे, तर म्हणून आमच्यासोबत आला आहे तो. पण त्यांनी टीम माझी बांधली आमची. पण आज एकदम 14 वर्षे 15 वर्षाची पोरं आहेत माझ्याकडे. आता आज जे खेळतील ते खेळलो आम्ही आता. थँक्यू सो मच. एकंदरीत आयोजनाविषयी 2 शब्द काय म्हणशील. आयोजन तर शोएब भाईचा जेव्हा फोन आला का तुम्हाला एंट्री पाहिजे का, तर शोएब भाईचं आयोजन मी आधी कधी बघितलं नाही का. ते इथं टुर्नामेंट झाली नाही नाईटची, पण जबरदस्त ग्राउंड आहे हा आणि त्यांचं आयोजन पण जबरदस्त आहे. फक्त त्यांना सध्या टीमा धोका देत आहेत त्यांना. कोण टायमाला आता कोण येत नाही ते, मग त्या आयोजनाची पूर्ण वाट लागून जाते. तर सर्व सहकार्य करा त्यांना. आणि अजून 2-3 दिवस बाकी आहेत, ते पूर्णपणे त्यांना उपस्थिती राहून आणि लवकरात लवकर येऊन आणि आपलं टीम घेऊन आणि त्यांचं आयोजन चांगलं हो येत आपली शुभेच्छा त्यांना. थँक्यू सो मच. भारत संघाला मार्गदर्शनाच्या माध्यमातून आणि देवा शुभेच्छा दोन्ही टीमला पुढच्या वाटचालीसाठी. आपण पुन्हा एकदा कॉम्बॅक्स मध्ये टेकडी जेव्हा पहिलं सत्र समाप्त झालं आणि टीमची टोटल धाबासंख्या आपण पाहतोय तब्बल धाबा बनल्यात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 53 बनल्यात आणि इथून 54चा पाठलाग या मॅच मध्ये करायचा. 53 बदल्यात पूर्वार्धाचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होते. 54चं टार्गेट आहे आणि जसं मात्र खेळाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होते या ऐकूया आपण नक्कीच पनवेलचा एक अत्यंत बुलंद आवाज, अत्यंत टॅलेंटेड समालोचक ज्या नक्कीच आपण पाहतोय गेल्या 3 रात्रीमध्ये आमच्यासोबत जोडले गेलेत अंकुशजी निरगुडा सर. थँक्यू सो मच. ग्रीन सिग्नल आ रहे हैं वहां पर चलते बीच मैदान के अंदर जहां पर पहला सत्र हो गया समाप्त और इस वक्त रन संख्या बनी है 53 और उसका पीछा कर रहे हैं इस बार. पक्की हुई गेंद की गेंद थी, तेज रफ्तार के साथ डाली हुई थी गेंद और यहाँ से सीधी बीट करते हुए निकल जाएगी. बल्लेबाज स्ट्राइक पर रहेंगे इस वक्त अफजल और उनको सीधी बीट करते हुए गेंद निकल जाएगी विकेट कीपर के दस्तानों में. पहली गेंद आएगी यहाँ से डॉट और इस डॉट गेंद के साथ कोई रन नहीं. अब देख सकते हैं स्कोर कार्ड के ऊपर
23 गेंदे और 54 रनों का पीछा कर रहे इस वक्त टीम, और हैट्रिक के लिए यहाँ से मौका है। अगर छक्के की हैट्रिक हो जाती है तो अफजल के लिए 1000 रुपए का इनाम यहाँ से रखा हुआ है। मोहसिन नजीर इनके तरफ से 1000 रुपए का इनाम जरूर आ चुका है यहाँ से, अगर 3 छक्के लगते हैं तो डेफिनेटली। तीसरे अंपायर के लिए हाँ चेक करेंगे, जरूर चेक करेंगे। ऐसे गेंदबाज के ऊपर थोड़ा आक्षेप लिया है और इसके चलते यहाँ पर बैटिंग करते हुए टीम ने यहाँ पर जो एक्शन लिया है गेंदबाज के ऊपर। गेंदबाज तैयार और पक्की हुई गेंद थी, सीधी खिलाड़ी के हाथ में, एक कैच हो सकता था, यहाँ पर बन सकता था मौका, लेकिन गवा दिया यहाँ से फील्डिंग करते हुए टीम ने, और सीधा यहाँ से 1 रनों का मौका भी बना था। वहां पर स्ट्राइक रोटेट करते हुए नजर आएंगे दोनों बल्लेबाज, और इस 1 रन के साथ टीम का टोटल बन चुका है यहाँ पर 1 रनों के। चलो रिकल डिलीवरी है, यहाँ से यही कोशिश होगी कि गेंदबाज के ऊपर जो आक्षेप लिया था, गेंदबाज देख सकते हैं गेंदबाजी की ट्रैक पर पहला ओवर लेकर आएंगे गेंदबाज सुनील। सुनील ने बेहतरीन बल्लेबाजी की थी शुरुआती के कुछ ओवर में, लेकिन उसके बाद थोड़ा सा उनको बांध के रखा था गेंदबाजी करते हुए टीम ने, लेकिन इस बार गेंदबाजी अच्छी करनी होगी। चले लेफ्ट ऑन द राउंड द विकेट से पकड़ी हुई गेंद उड़ाकर खेलना चाहते थे फाइनल की तरफ, लेकिन बल्ले और गेंद का संपर्क वहां पर ठीक ठाक नहीं, और इसके चलते फिर एक बार सिंगल ही बनेगा। ऐसे थोड़े से दबाव में लग रहे दोनों बल्लेबाज, जिस तरह से जो बल्लेबाजी की जा रही है। भावेश पावस्कर इनको गुजारिश रहेगी कि आप टेस्ट भी आइए, आपका भी दिल से शुक्रिया अदा करेंगे। हम इस प्रतियोगिता के माध्यम से रन संख्या बनी 2-3 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। बेहतरीन गेंदबाजी की है गेंदबाज सुनील के माध्यम से। इस वक्त 54 रनों का पीछा कर रही है टीम, आपको नजर आएगी। दामट टीम थोड़ी सी संकट में फंसती हुई, थोड़ी सी दबाव में लगती हुई, अब यहां से पावर प्ले में रन आ नहीं रहे, लेकिन प्रयास करना होगा बल्लेबाजों को। और शॉर्ट पिच गेंद थी, ऊपर गई है ज्यादा तरह से, यहां से खिलाड़ी गेंद के लिए चाहते हुए और सीधा वहां पर कैच पकड़कर पहला झटका दिया है। दामट टीम को बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर, ठोक दीजिए। सो मच। चला दामटचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी थोडंसं साईडला व्हा प्लीज। आयोजकांकडून विनंती केली जाते कि अपन थोडंसं बाहर थांबायचं नहीं। बल्लेबाज बीच मैदान के अंदर जाएंगे इस वक्त, साथ मैदान के अंदर। ये भी अच्छा खिलाड़ी है, बॉलिंग बहुत ही बढ़िया की थी साथ ने, लेकिन अब बल्लेबाज किस तरह से होगी, थोड़ा सा दबाव में लग रहे हैं इस वक्त दामट की टीम, क्योंकि पिछला विकेट आपने देखा किस तरह से जो खोया था, बल्ले के ऊपर हिस्से पे लगी थी गेंद और सीधी जाकर लेग स्लिप के हाथों में वहां पर कैच कर बैठे बल्लेबाज, और यहां से पहला झटका लगता हुआ दामट टीम को। गेंदबाज तैयार सुनील, फिर एक बार वो पक्की हुई गेंद थी, ऑप्शन के बाहर ललचा था, लेकिन इस बार वो बीट करते हुए निकल जाएगी बल्लेबाज को सीधी विकेट कीपर के 10 स्थानों में। एक और आएगी डॉट गेंद, दबाव और दबाव बढ़ता ही जा रहा है दामट टीम के बल्लेबाजों के ऊपर, क्योंकि ज्यादा तरह से डॉट गेंदे इस वक्त खेल रहे हैं बल्लेबाज। 54 रनों का पीछा जरूर कर रहे हैं, लेकिन यहां से पावर प्ले में रन आना बहुत जरूरी है। अगर यहां से रन बनते तो फिर इस मुकाबले को आखिरी तक लेके जाएंगे जरूर। इस बार भी पक्की हुई गेंद थी, ऑस्टम के बाहर डाली हुई थी गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछलती हुई नजर आई, सीधी विकेट के बच के 10 स्थानों में पहला ओवर यहाँ से समाप्त हो। तो हाँ, दोनों टीमों को एक एक रिव्यू दिया जाएगा और उसका इस्तेमाल भी करना है। अगर वो रिव्यू होगा वाइट के लिए और बीमर के लिए। रोहित कुरे, इनको गुजारिश रहेगी कि आप मंच पे आइए, आपका भी दिल से शुक्रिया अदा करेंगे। हम इस मंच पे आइए। क्या बेहतरीन गेंदबाजी की सुनील ने पहले ओवर में कुल मिला के 1 विकेट और 2 ही रन कर्ज किए। आने वाले यहां से बचेंगे 18 गेंदें और जीतने के लिए चाहिए 52 रनों की जरूरत। सर रोहित कुरे को गुजारिश रहेगी कि आप भी आए मंच में। रोहित साहब को गुजारिश रहेगी कि आइए मंच पे, आपका भी दिल से शुक्रिया अदा करेंगे। इस प्रतियोगिता के दमदार आयोजक है और उनको गुजारिश रहेगी कि आप आइए मंच पे।
गेंदबाज तैयार रहेंगे गेंदबाजी की ट्रैक पे। बाला गुरु 11 सापेवाड़ी और उसको इस वक्त कड़ी टक्कर दे रही है दामद की टीम, लेकिन पिछले ओवर में कुछ रन बनने नहीं थे, इसकी वजह थोड़ा सा दबाव जो बढ़ रहा है दामद टीम के बल्लेबाज के ऊपर, लेकिन यहां से अच्छी बल्लेबाजी करनी होगी। बाला चले गेंदबाजी की ट्रैक पे, वो कट करना चाहते थे, वहां पर लेट कट खेला लेकिन विकेट कीपर के माध्यम से थोड़ी सी चूक, वहां पर सीधी वहां पर गेंद निकल जाएगी लेग स्लिप के हाथ में। लेग बाइक का इशारा करते हुए अंबर वहां पर सीधा बाइक का रन आता हुआ और 1 रन के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ नजर आएगा स्कोर कार्ड के ऊपर। 1 विकेट के नुकसान पर दामद टीम के स्कोर कार्ड पे 3 रन यहां पर आप देख सकते हैं। हा बघा स्टेजवरती जे बसलेत वरती त्यांनी पाय खाली ठेवायचं बघा, विनंती असेल आपको गुजारिश रहेगी कि अब अच्छी तरह से ढंग से बैठी है बीच, क्योंकि लाइव चल रहा है, सभी लाइव से माध्यम से देख रहे हैं, इसके लिए आपको गुजारिश रहेगी। 1+1 2 रन इस गेंद के ऊपर बनते हुए नजर आएंगे और 2 रन के साथ टीम का टोटल बन से आगे बढ़ सकता है 5 रनों के ऊपर। सर वाइट +2 का, हाँ इट्स डेफिनेटली 3 रन आएंगे इस गेंद के ऊपर और 3 रनों के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ नजर आएगा 6 रनों के ऊपर। इस वक्त बल्लेबाजी करती हुई टीम धीरे धीरे यहाँ पे अपने मंजिल की तरफ बढ़ती हुई नजर आ रही है, लेकिन क्या गेंदबाज बेहतरीन तरीके से चापेवाड़ी टीम का एक गेंदबाज बाला झुकेगा नहीं साला, ऐसा दिखा रहा है। इस गेंदबाज बाला के माध्यम से एक और आएगी डॉट गेंद। बाला कल की रात में भी देखा था बाला भस्मा को, क्या बेहतरीन बल्लेबाजी की थी, क्या बेहतरीन गेंदबाजी की थी। बाला ने दिखा दिया था कि अकेला हूं लेकिन अकेला ही काफी हूं। बेहतरीन बल्लेबाज करते हुए टीम को सुपर 8 में पहुंचाया था कल के दिन में, लेकिन आज के दिन में क्या ये बाला आज अपनी टीम को सुपर 8 में पहुंचा पाएगा। इस बीच अच्छी गेंद, दो गेंद यहां से डॉट आती हुई आपको नजर आएगी। एक पॉइंट डाली थी, एक लेग बाइक का रन आई थी, उसके बाद बेहतरीन गेंदबाजी करते हुए बाला नजर आएंगे। और रिवर्स खेला बल्ले का ऊपरी हिस्सा और सीधी जाएगी लॉन्ग स्टॉप, नॉन स्टॉप रीजंस के बाहर सीमा पर मिलेंगे रन 4। थैंक यू सो मच। 4 रनों के साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ, टीम का टोटल है 10 रनों के ऊपर। यहाँ पर आप देख सकते हैं स्कोर कार्ड के ऊपर रिवर्स खेला है, लेकिन क्या यहाँ पर बल्ला लगा है डंडे पे, सीधी 8 विकेट यहाँ पर मिलेगी गेंदबाजी करते हुए टीम को। बाला को एक और सफलता इस ओवर में, बाला को मिलेगी पहली सफलता और बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। बबलू बीच मैदान के अंदर दूसरा झटका दिया है दामद टीम को। बल्लेबाज इस बार कैप को रूप में दूसरी विकेट यहाँ पर खोई है दामद टीम ने और नए बल्लेबाज बबलू बीच मैदान के अंदर नजर आएंगे। बबलू भी बेहतरीन बल्लेबाज है, लेकिन थोड़ी सी दिक्कतें इस वक्त बढ़ती हुई दामद टीम के बल्लेबाज के ऊपर। जिस तरह से जो बल्लेबाजी की जा रही है ऐसा लगता नहीं कि इस इतने बड़े का लक्ष्य पीछा कर रहे हैं, लेकिन तारीफ करनी होगी गेंदबाज बाला की। वो पक्की हुई गेंद थी, थोड़ी सी टिपा खाने के बाद नीचे की तरफ रही और सीधी बीट करती हुई बबलू को सीधी विकेट कीपर के दक्षिणों में एक और डॉट गेंद।
क्या बेहतरीन गेंदबाजी रही है चापेवाड़ी टीम के गेंदबाजों की। शुरुआत में तो कुछ चौबे जरूर लगे थे, लेकिन उसके बाद बाला ने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की और 2 ओवर के नुकसान पे टीम का टोटल बनाए सिर्फ 10 रन और आने वाली यहाँ से गेंदें बचेंगी अब 12 और 12 में बनाने होंगे 44 रन। इस संघर्षमय मुकाबले में एक ही बात करना चाहूंगा दोस्तों, क्योंकि आईसीसी चैंपियन ट्रॉफी खेलने के लिए वेस्ट इंडीज टीम के लिए पैसे नहीं थे, लेकिन वो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने प्ले किए थे और उसके बाद वो आईसीसी चैंपियन ट्रॉफी जीती थी वेस्ट इंडीज टीम ने। और उसके बाद गाना बजने लगा था चैंपियन इज द चैंपियन, वेस्ट इंडीज द चैंपियन, क्योंकि जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता। अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। तो यूं संघर्ष करना पड़ेगा धामट टीम को। 12 गेंदे और जीतने के लिए 44 रनों की जरूरत है। इस वक्त जीतना तो तय है चापेवाड़ी टीम को, लेकिन इस वक्त हार मंजूर नहीं है धामट टीम को। 12 गेंदे और 44 रनों की जरूरत है। गेंदबाज की ट्रैक पे गेंदबाज ओमकार, क्या बेहतरीन गेंदबाजी हुई 2 पहले ओवर में चापेवाड़ी टीम के माध्यम से, लेकिन ओमकार को भी अच्छी गेंदबाजी करनी होगी। अंपायर के दाएं से चले इस गेंद को भी ऑप्शन के बाहर ललचाया था कि आइए बड़ा स्ट्रोक लगाइए, लेकिन इस बार भी बीट करती हुई सीधी गेंद विकेट कीपर के दस्तानों में। क्या कमाल की गेंदबाजी रही है चापेवाड़ी टीम के गेंदबाजों की तरफ से। कोई हाथ खोलने का मौका इस वक्त दिया था जरूर, लेकिन काफी वाइड और करके तरफ गए थे इस बार भी गेंदबाज। जिस जैसे गेंदे डॉट आएंगे अब दबाव बढ़ेगा धामट टीम के बल्लेबाज के ऊपर। गेंद मिसअंडरस्टैंडिंग टाइमिंग इस बार भी बल्ले के निचले हिस्से में लगी है। एक रन आसानी के साथ जरूर पूरा करेंगे, लेकिन सिंगल से कोई काम बनने वाला नहीं है। दिल्ली बहुत दूर है, यहां से भी देखा जाएंगे तो 10 गेंदे और 43 रनों की जरूरत अभी भी होगी जीतने के लिए धामट टीम को। लेकिन किस तरह से इस लक्ष्य का पीछा कर पाएगी या फिर गेंदबाजी करती हुई चापेवाड़ी टीम अपने दमखम से इस मुकाबले को जीत पाएगी। क्या बेहतरीन गेंदबाजी की है, तारीफ होगी आज गेंदबाजों की। डिफेंसर कवर के बीच में निकाल दिया है और गेंद जाएगी सीधी सीमा रेखा के बाहर। 4 रन। थैंक यू सो मच। अच्छा ही वे मुझमें और बुरा ही वे मुझमें, ढूंढने वाला ढूंढ तुझे क्या चाहिए। 4 रन जरूर मिले इस गेंद के ऊपर, लेकिन अभी भी यहां से दिल्ली बहुत दूर है। 9 गेंदे और जीतने के लिए 39 रनों की जरूरत। प्रयास करना होगा बल्लेबाजों को। बबलू और उसका साथ दे रहे इस वक्त साथ ये दोनों बल्लेबाज बीच मैदान के अंदर। 2 विकेट जरूर खोई है आज से धामट टीम ने। ठीक है, गेंदबाज तैयार है। फिर एक बार गेंदबाजी ट्रैक पे 9 गेंदे 39 रनों की जरूरत। आड़े बल्ले से खेला है, शॉट फाइनल के ऊपर से 1 टप्पा आगे गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। एक और मिलेंगे 4 और से मिलेगा डीजे के लिए भी एक बार मौका। ठोक थैंक यू सो मच। 8 गेंदे और 35 रनों की जरूरत है इस मुकाबले को अभी भी जीतने के लिए। गेंदबाज तैयार, इस बार भी लेट खेला और गेंद इस बार भी कवर पॉइंट के बीच में सीमा रेखा के बाहर जाएगी। 4 रन। स्ट्रोक जो है ना शुरुआत में आना बहुत जरूरी थे, लेकिन यहाँ से देखा जाए तो मुकाबला पूरी तरह से फंसा हुआ है। और ऐसे हालातों में मैं तो कहूंगा ये प्रयास जरूर बबलू कर रहे हैं। इस वक्त 2 चौके उनके बल्ले से देखने को मिल रहे हैं और इस चौके के साथ टीम का टोटल धीरे धीरे उस लक्ष्य की तरफ बढ़ते हुए 23 रन 2 विकेटों के नुकसान पर धामट टीम को अब देख सकते हैं।
ये भी शॉर्ट पिच गेंद थी, विकेट कीपर को बीट करती हुई स्थिति। लॉन्ग स्टॉप के रीजन में दो खिलाड़ी दौड़ रहे हैं, लेकिन इस बार रोकने में जरूर कामयाब रह गए। आखिरी स्टैंड में इस गेंद को रोका है और तब तक मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 रन। 2 रन के साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ 25 के ऊपर 25। इन्हें की आने वाली 6 गेंदें और 29 रनों की अभी भी जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। क्या बेहतरीन गेंदबाजी की है चापेवाड़ी टीम की, जरूर तारीफ की जाएगी। जिस तरह से थोड़े लेट भी आए थे कोई खिलाड़ी, लेकिन क्या खेल खेला है आज इस टीम ने। बेहतरीन खेल रहा है गेंदबाजी हो चाहे बल्लेबाजी, लेकिन काफी प्रभावित किया है इस गेंदबाज। इस बार भी गेंदबाज आपको ओमकार ने इस ओवर में कुल मिला के रन बने थे, 3 चौके और 1 दूका 1 सिंगल पे आया था, तब 15 रन इस ओवर में बने थे जरूर। लेकिन अभी भी इस मुकाबले को जीतने के लिए 6 गेंदें और 29 रनों की जरूरत है। चलो इसके बाद जो मुकाबला है दोनों टीमों को गुजारिश रहेगी कि आप रेडी रहें और सीधा जो जिनकी फील्डिंग है नीलेश यादव यहाँ से आ चुके हैं, उनको गुजारिश रहेगी कि आप मंच पे आइए। डोनेवाड़ी टीम के ऑलराउंडर खिलाड़ी हैं और उनका सुबह आगमन यहाँ पे हो चुका है, उनको गुजारिश रहेगी कि आप मंच पे आइए। इस बार पक्की हुई गेंद थी और इस गेंद के ऊपर 1 ही रन पड़ेंगे। 5 गेंदें और 28 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। मुकाबला पूरी तरह से चापेवाड़ी टीम ने अपनी तरफ खींचा हुआ है, लेकिन अभी भी क्रिकेट में कुछ कह नहीं सकते, कैसे रंग बदलता है। और इस बार मिड विकेट के ऊपर से 13 का फूल और 17 का माला, अरे झुकेगा नहीं साला, बुरी नजर वाला, ठोक दीजिए वाला, 6 रन। समझ मंजिल उन्हीं को मिलती है जिनके पंखों में तो जान, अगर हौसला हो बुलंद तो मंजिल खुद ही पैरों पर चल के आती है। 4 गेंदे और 22 की जरूरत है। देख रहे होगा बबलू अभी भी प्रयास करते हुए नजर आ रहे हैं। 6 गेंदों में 20 रन बनाए, लेकिन क्या बेहतरीन बल्लेबाजी। बबलू प्रयास जरूर जारी है, अभी भी 4 गेंदे 22 की जरूरत है, लेकिन मुकाबला जो था थोड़ा सा फंसा हुआ है अभी भी। इस बीच भी उठाकर खेला है, इस बार लॉन्ग ऑन के ऊपर से मैक्सिमम हिट, गेंद जाएगी सीमा पर, मिलेंगे 6 रन। क्या कमाल की इस छक्के ने पूरी तरह से मुकाबले में जान झोंकते हुए दामद टीम का बल्लेबाज बबलू दिखा रहा है सामने वाले गेंदबाज को आसमान। दूसरा छक्का उनके बल्ले से और टीम का टोटल पहुंचा दिया है 38 रनों के ऊपर। आने वाली 3 गेंदे और 16 की जरूरत है, 3 गेंदे 16 की जरूरत। अभी भी कान में क्विज पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। बबलू हार मानने को तैयार नहीं है इस बार। गेंदबाज तैयार, लिख ऑन द राउंड विकेट से बबलू का स्ट्रोक ऑन साइड में खींच के मारा है खिलाड़ी है वहां पे। पहला रन तेजी के साथ दूसरे की कोशिश जरूर की जाएगी, लेकिन इस बार 2 रन जरूर मिलेंगे और मुकाबला थोड़ा सा यहां से फंसता हुआ। 2 गेंदे और 14 की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। 8 गेंदे और 28 के ऊपर बैटिंग कर रहा है। चला प्रेक्षक जे आहे समोर, प्रेक्षक वर्ग थोडस पाठीमागे या, खिलाडूंना विनंती असेल थोडं पाठीमागे या बघा। 2 गेंदे और 14 की जरूरत है। लोअर फुल टॉस की गेंद ऑन साइड में खींच के मारा है जरूर, लेकिन इस गेंद के ऊपर सिंगल ही बनेगा और 1 गेंद और 13 की जरूरत है अभी। चला 1 गेंद 13 की जरूरत है। मुकाबला पूरी तरह से इस बार चापेवाड़ी टीम ने अपनी तरफ खींचा हुआ है, लेकिन क्या बेहतरीन बल्लेबाजी बबलू ने की। 9 गेंदे 29 रनों के ऊपर बैटिंग कर रहा है। हाँ, हँडशेक करायचं आहे बघा, कोणी जिंकलं कोणी हारं, हँडशेक करूनच मैदान सोडायचं आहे असे विनंती असेल। इस बार छपा आया और
देखना होगा 9 रनों से इस मुकाबले को गवाया धामत टीम ने, लेकिन बहुत ही बढ़िया क्रिकेट खेला है। तारीफ करनी होगी बबलू की, जिस तरह से जिन्होंने स्ट्रोक केले। चला सालोक टीम, आपल्याला विनंती असेल की आपण एकाच बाजूने आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे। सालोक टीम आपण जा आणि इथून